नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी शुभाशीष आहे। आज आपण सममितीबद्दल शिकणार आहोत। सममिती म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट दोन्ही बाजूंनी सारखीच दिसते, जसे की आरशातील प्रतिमेसारखी। उदाहरणार्थ, जर तुम्ही कागदाची अर्धी घडी केली आणि दोन्ही बाजू अगदी जुळल्या तर ती सममिती आहे। तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या अनेक गोष्टींमध्ये सममिती दिसते, जसे फुलपाखराचे पंख, दोन्ही पंख सारखेच असतात। दुसरे उदाहरण म्हणजे मानवी चेहरा। जर तुम्ही तुमच्या चेहऱ्याच्या मध्यभागी एक रेषा काढली तर प्रत्येक बाजू सारखी दिसेल। भारतातील ताजमहल सारख्या प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तूंमध्येही सममिती दिसून येते। जर तुम्ही मध्यभागी एक रेषा काढली तर इमारतींच्या दोन्ही बाजू सारख्या दिसतात। ग्रीसमधील पार्थेनॉन आणि इजिप्तच्या पिरामिडमध्येही तुम्हाला सममिती दिसते, जिथे डिझाईन संतुलित आणि सुंदर आहे। सममिती आकार, वस्तू आणि रचना परिपूर्ण आणि संतुलित दिसण्यास मदत करते। आज आपण वेगवेगळ्या आकारांमध्ये, वस्तूंमध्ये आणि अगदी निसर्गातही सममिती कशी शोधायची ते शिकू। चला सममिती एक्सप्लोर करूया। शिकण्याचे निकाल। हा धडा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही हे करू शकाल। तुमच्या सभोवतालच्या वेगवेगळ्या आकारांमध्ये आणि वस्तूंमध्ये सममितीच्या रेषा ओळखा। विविध आकृतींमधील 1, 2 आणि अनंत सममितीच्या रेषा समजून घ्या। आरशाचा वापर करून सममिती आणि परावर्तन यांच्यातील संबंध ओळखा। या धड्यातील सांकेतिक शब्द आहेत सममिती, सममितीची रेषा, उभ्या, क्षैतिज, कर्णरेषा, प्रतिबिंब, एकसारखे, आकार, वस्तू, सममितीची रेषा म्हणजे काय ते परिभाषित करू। सममितीची रेषा ही एक काल्पनिक रेषा असते जी आकाराला 2 समान भागांमध्ये विभाजित करते। जेव्हा तुम्ही या रेषेने आकार घडी करता तेव्हा दोन्ही बाजू पूर्णपणे जुळतात। सममितीची रेषा तिच्या अभिमुखतेनुसार खालीलप्रमाणे वर्गीकृत केली जाऊ शकते। सममितीची उभी रेषा, सममितीची क्षैतिज रेषा, सममितीची कर्णरेषा, सममितीची उभी रेषा। सममितीची उभी रेषा म्हणजे अशी रेषा जी अनुलंबपणे खाली जाते आणि प्रतिमेला 2 समान भागामध्ये विभाजित करते। उदाहरणार्थ, सममितीची क्षैतिज रेषा,
सममितीची क्षैतिज रेषा आकाराला समान भागांमध्ये विभाजित करते. जेव्हा ती क्षैतिजरित्या विभागली जाते म्हणजेच उजवीकडून डावीकडे कापले जाते किंवा उलट केले जाते. सममितीची कर्णरेषा. सममितीची कर्णरेषा कर्णकोनामधून विभाजित झाल्यावर आकाराला समान भागांमध्ये विभाजित करते. आता आपण पाहू की काय आहेत सममितीच्या 1, 2 आणि अनेक रेषा. सममितीची रेषा म्हणजे असा अक्ष ज्याच्या बाजूने एखादी वस्तू कापली असता तिचे अर्धे भाग समान असतात. या वस्तूंमध्ये सममितीच्या 1, 2 किंवा अनेक रेषा असू शकतात. सममितीची 1 रेषा, सममितीच्या 2 रेषा, सममितीच्या अनंत अनेक रेषा, सममितीची 1 रेषा. ज्या आकृत्या एका सममितीच्या रेषेच्या असतात त्या फक्त एका अक्षाभोवती सममितीय असतात. त्या क्षैतिज, उभ्या किंवा कर्णरेषा असू शकतात. सममितीच्या 2 रेषा. 2 सममितीय रेषा असलेल्या आकृत्या फक्त 2 ओळी इतक्या सममितीय असतात. रेषा उभ्या, आडव्या किंवा कर्णरेषा असू शकतात. सममितीच्या अनंत अनेक रेषा. सममितीच्या अनंत रेषा असलेल्या आकृतींमध्ये असा गुणधर्म असतो की तुम्ही एक विशिष्ट बिंदूतून सामान्यतः मध्यभागी असंख्य रेषा काढू शकता आणि प्रत्येक रेषा आकाराला 2 समान भागांमध्ये विभागते. अक्षरांमध्ये सममितीच्या रेषांचे प्रात्यक्षिक पाहू. परावर्तन आणि सममिती समजून घेऊ. रेषा, सममिती आणि आरशातील परावर्तन हे नैसर्गिकरित्या एकमेकांशी संबंधित आणि जोडले आहेत. वस्तू आणि तिची प्रतिमा आरशाच्या रेषेच्या संदर्भात सममितीय आहेत. जर तुम्ही या रेषेने कागद घडी केला तर दोन्ही भाग पूर्णपणे जुळतील आणि आरशाची रेषा सममितीची रेषा बनेल. या प्रकरणात प्रतिमा म्हणजे आरशाच्या रेषेतील वस्तूंचे प्रतिबिंब.
जेव्हा एखादी वस्तू आरशात परावर्तित होते तेव्हा तिचा आकार, लांबी आणि कोन बदलत नाहीत, फक्त दिशा उलट होते. यावरून असे दिसून येते की सममिती आणि परावर्तन यांचा जवळचा संबंध आहे, ज्यामुळे आपल्याला हे समजण्यास मदत होते की परावर्तित झाल्यानंतरही आकार कसे एकसारखे राहतात. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे: सममितीची रेषा आकाराला 2 समान भागांमध्ये विभाजित करते, जे दुमडल्यानंतर पूर्णपणे जुळतात. आकार कसा विभागला जातो यावर अवलंबून सममिती उभी, क्षैतिज किंवा कर्णरेषा असू शकते. काही आकारांमध्ये सममितीची एक रेषा असते, तर काहींमध्ये 2 किंवा अगदी अनंत रेषा असू शकतात. परावर्तन आणि सममिती एकमेकांशी जोडलेले आहेत. आरसे आपल्याला वस्तूंच्या सममितीय प्रतिमा पाहण्यास मदत करतात. पाहिल्याबद्दल धन्यवाद.